नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण मोहोळ मतदारसंघासंदर्भात मोहोळ मतदारसंघाच्या विकासासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माननीय उमेशदादा पाटील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मोहोळ मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोहोळचा मतदारसंघ हा सातत्याने चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे. आपण जर पाहिलं इथले जे विद्यमान आमदार आहेत यशवंत माने सध्या हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत आणि शरद पवार गटाकडून तुतारी मान्य श्री राजू खरे हे निवडणूक लढवित आहेत. एकंदरीत मोहोळ आत्तापर्यंतच्या मोहोळ मतदारसंघाच्या विकासासंदर्भात आणि आपण उमेशदादा पाटील यांच्याशी चर्चा करणार आहोत. एक मुलुक मैदानी तोफ ज्यांच्या नावाने असे ओळखले जाते उमेशदादा आपल्यासोबत आहेत. या मोहोळ मतदारसंघातील विकासाचे प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, याशिवाय रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल, या एकंदरीत या विषयावरती आपण या ठिकाणी दादांशी चर्चा करणार. दादा काय सांगाल, मोहोळ मतदारसंघ हा चर्चेतला मतदारसंघ आहे. आता विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना एकंदरीत इथल्या मोहोळ सोलापूर मोहोळच्या विकासासंदर्भात किंवा इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, रोजगार निर्मितीचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. तसे ज्या अर्थाने मोहोळचा विकास व्हायला पाहिजे तसा झाला असं आपल्याला वाटतं. मोहोळचा ज्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे होता त्या अर्थानेही नाही आणि कुठल्याच अर्थाने नाही. मागच्या 50 वर्षामध्ये या मोहोळ मतदारसंघावर एक हाती राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबाची सत्ता आहे. मागचे 15 वर्ष हा मतदारसंघ राखीव आहे आणि या 15 वर्षामध्ये राजन पाटील यांच्या विचाराचा आमदार या ठिकाणी निवडून लोकांनी दिलेला होता. त्यापूर्वी 15 वर्ष स्वतः राजन पाटील या भागाचं नेतृत्व करत होते आणि त्याच्याही आधी त्यांच्या वडिलांनी या भागाचं नेतृत्व केलं. काही काळ या ठिकाणी शाजीराव पाटील यांनी नेतृत्व केलं. चंद्रकांत निंबाळकर हे त्यावेळेला बाबुराव अण्णांच्या विचाराचे आमदार त्या ठिकाणी असायचे आणि एकंदरीत पाहिलं तर साधारणपणे 50 वर्ष एक हाती राजन पाटील कुटुंबाकडं या मोहोळ मतदारसंघाची सत्ता राहिलेली आहे. आणि एवढ्या वर्षाची सत्ता असताना शिवाय सातत्यानं मागचा काही काळ सोडला तर सातत्यानं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा सत्ता जी आहे ती काँग्रेस पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिलेली आहे. म्हणजे केंद्रात आणि राज्यात सरकार असताना आणि या मतदारसंघाची पूर्ण सूत्र ही राजन पाटील यांच्या हातात असताना या मतदारसंघामध्ये आजही पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसाच आहे, आजही सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न तसाच आहे, आजही मतदारसंघामध्ये रस्ते जे आहेत ते प्रचंड खड्ड्यांनी व्यापलेले आहेत, आजही या मतदारसंघामध्ये कुठलीही MIDC नाही, रोजगार निर्मितीच्या करता कुठल्याही या ठिकाणी कंपन्या नाही आहेत, आजही या मतदारसंघामध्ये आरोग्याच्या संदर्भात कसल्याही चांगल्या सुविधा नाही आहेत, आजही या मतदारसंघामध्ये एखादं मेडिकल कॉलेज नाही, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज नाही, साधं नीट इंग्लिश मिडियम स्कूलसुद्धा या भागामध्ये नाही, ॲग्रिकल्चर कॉलेज ज्याला आपण कृषी महाविद्यालय म्हणू सरकारी किंवा खाजगी असं या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. याच्यावरून एक लक्षात येतं की राजन पाटील यांच्याकडं या मतदारसंघाच्या संदर्भानं कुठलंही व्हिजन नाही, विकासाच्या संदर्भामध्ये कुठलाही दृष्टिकोन नाही. एवढंच नव्हे तर राजन पाटील यांच्या स्वतःच्या अनगर गावामध्ये अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेमधून 4-5 कोटीची आणि एकदा 6 कोटीच्या अशा 2 योजना त्यांना कराव्या लागल्या. याचा अर्थ असा आहे की मागच्या 5 वर्षापर्यंत राजन पाटील यांच्या स्वतःच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. राजन पाटील यांनी आता आष्टी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भामध्ये GR काढलेला आहे, परंतु 1990 सालापासून जो प्रश्न प्रलंबित आहे 90 साल ते 2024 साल म्हणजे जवळपास 34 वर्ष यांना आष्टी उपसा सिंचन योजनेच्या संदर्भातली कामं मार्गी लावता आले नाहीत. शिरापूर उपसा सिंचन योजनेची सुद्धा तशीच परिस्थिती आहे. हे अलीकडच्या काळामध्ये आता आम्ही एवढा निधी आणला, मग एवढा निधी आणला, काम कुठलं झालं एवढं सांगा. कामाची उद्घाटनाला किंमत नाही आहे, कामाचं लोकार्पणाला महत्त्व आहे. लोकार्पण झाल्यानंतर ते लोकांना त्या ठिकाणी उपयोगात येतं. मोहोळवरून नरखेडला जात असताना सीना नदीवर एक ब्रिज बांधला गेला होता. हा ब्रिज 25 वर्षापूर्वी त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं. 25 वर्ष तो ब्रिज जो आहे तो अर्धवट ठेवला. मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर राजेंद्र भोसले या ठिकाणी कलेक्टर होते. वर आमची सत्ता नसतानाही
पाठपुरावा करून त्यावेळेला मी माझ्या पद्धतीनं ते पुलाचं काम मंजूर केलं आणि ते राहिलेलं काम पूर्ण केलं. 25 वर्षांना हे काम करता आलं नाही. घाटणे बॅरेज होऊन किती वर्ष झाली? त्या घाटणे बॅरेजची दारं लावल्यानंतर जवळपास 5 ते 7 हजार हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी ओलीत खाली येतं. नरखेड आणि सगळा जो परिसर आहे त्यांना त्याचा फायदा होतो. हे माहीत असताना सुद्धा बांधलेल्या बॅरेजची दरवाजं लावण्याचं कामसुद्धा जेव्हा उमेश पाटील या ठिकाणी झेडपीला निवडून आलात आणि नंतर हातात सूत्र घेतल्यानंतर हे शक्य झालं. मग हे राजन पाटलांना का शक्य झालं नाही? यशवंत मानेचं सोडून द्या हो. यशवंत माने त्याच्या गावामध्ये ग्रामपंचायतसुद्धा यशवंत मानेची नाही आहे. ठीक आहे, यशवंत माने हा काही नेता नाही आहे. नेता कोण आहे? राजन पाटील आहे. लोकांनी मतं कोणाकडे बघून दिली? राजन पाटलाकडे बघून दिली, पक्षाकडे बघून दिली. जबाबदारी कोणाची आहे? राजन पाटलाची आहे. मग राजन पाटलांनी जबाबदारी कोणावर ढकलली? त्यांनी सांगितलं की लक्ष्मण ढोबळे नालायक निघले. त्यांनी परत सांगितलं रमेश कदम नालायक निघले. बरं, हे नालायक निघले. त्याच्या अगोदरचे जे 3 टर्म तुम्ही होतात, मग कोण नालायक होतं? बरोबर आहे. राजन पाटलांनी दाखवून द्यावं की त्यांना 3 वेळेला विधानसभेला लोकांनी निवडून दिलं. एकदा तरी विधानसभेमध्ये या मोहोळ मतदारसंघाच्या एखाद्या प्रश्नासाठी तरी त्यांनी विधानसभेत आवाज उठवला. एखादा तरी लक्षवेधी विचारली, एखादा तरी तारांकित प्रश्न मांडला, एखादा तरी स्थगन प्रस्ताव मांडला. म्हणजे 3 टर्म म्हणजे 15 वर्ष आमदार असताना या दर वर्षाला 4 अधिवेशनं अशा पद्धतीनं जर आपण एका टर्ममध्ये 20 अधिवेशनं झाली आणि 3 टर्मची 60 अधिवेशनं झाली. ह्या 60 अधिवेशनामध्ये मोहोळ तालुक्याच्या करता आणि मोहोळ मतदारसंघाकरता एकही प्रश्न या राजन पाटलांनी विचारला नाही. याचा अर्थ यांची स्वतः आमदार होण्याची अजिबात कुवत नाही. त्यामुळे असा कुवत नसलेल्या माणसानं निवडून दिलेला आमदार तो काय करणार आहे? त्यांनी स्वतः सांगितलं की हा यशवंत माने जो आहे हा सालगडी आहे आणि लोकांचं म्हणणं आहे की हा सालगडी नाही तर हा राजन पाटलाच्या घरचा गडी आहे. त्यामुळे घरच्या गड्याची फक्त लॉयल्टी कोणाबरोबर असते? त्याच्या मालकाबरोबर असते. आणि त्याचा मालक कोण आहे? तर फक्त राजन पाटील. यशवंत मानेंनी फक्त राजन पाटील आणि त्यांच्या 2 पोरांचं घर भरण्याचं काम केलं आणि यामुळं या मोहोळ मतदारसंघाचा विकास जो आहे तो पूर्णपणे अनुशेष राहावा अशा पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर राहिला आहे. 3000 कोटीचा निधी आणला म्हणून सांगतात. मग लोकांनी तुमचे बोर्ड का फाडले? का तुमच्या बोर्डाला काळं फासलं? तुमच्या 3000 कोटी रुपयाच्या निधीमधून मोहोळ तालुक्यातले जे रस्ते आहेत त्याच्यावरचे खड्डे तरी बुजवायचे होते. काय झालंय मोहोळ तालुक्यात 3000 कोटीचं एक तरी दाखवून द्या. 3 रुपयाचं काम तुमच्याकडनं झालेलं नाही आणि फक्त ज्या प्रशासकीय मान्यता ज्या आणलेल्या आहेत कागदोपत्री त्याचाच फक्त उल्लेख करून बोर्ड लावलेले आहेत आणि ते त्याचा टेंबा मिरवत आहेत. त्यामुळं या भागातली जनता कंटाळलेली आहे. एवढा हा मोहोळ मतदारसंघ जो आहे हा मोहोळ सोलापूर जिल्ह्यातला मध्यवर्ती 4 नॅशनल हायवे इथून गेलेले आहेत. रस्त्यावरचं गाव आहे आणि असं असताना सुद्धा हे बकाल झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांचा तीव्र असा संताप जो आहे हा राजन पाटलाच्या विरोधात आहे. यशवंत माने हे त्यांचे उमेदवार आहेत आणि त्यामुळं त्यांना ऑपरेट कोण करतं? तर राजन पाटील ऑपरेट करतात. म्हणून यशवंत मानेला देखील विरोध आहे आणि एकंदरीतच राज्यातली परिस्थिती ही जी आहे ती महाविकास आघाडीच्या बाजूनं झुकलेली आहे. त्यामुळं आम्हाला अतिशय चांगलं वातावरण आहे. दादा, आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कट्टर समर्थक होता पहिले आणि त्यांच्यासोबतच आपण संपूर्ण महाराष्ट्र हा जाणत आहे. विशेष म्हणजे अपर तहसील कार्यालयाचा विषय आला आणि अपर तहसील कार्यालयानंतर मोहोळचं वातावरण संपूर्ण एक वेगळं वातावरण दिसून आलं आणि एकंदरीत त्या एकी पण दिसून आली त्याच्यामध्ये आणि त्या विषयावरूनच आपण आता शरद पवार गटामध्ये ते काही तुम्हाला म्हणजे पटलं न पटलं तो विषय आहे, पण तुम्ही आज शरद पवार गटामध्ये आहात. अपर तहसील कार्यालयाचा विषय तो पुन्हा तसाच राहिलेला आहे. एकंदरीत बऱ्याच लोकांचा इकडल्या जनतेचा तिथं विरोध दिसून आला. त्याच्यानंतर पुढं काय त्या विषयाचं? राजन पाटलांनी त्यांच्या स्वतःचं गाव असलेल्या अनगर गावामध्ये मोहोळ तालुक्याचं विभाजन करून अप्पर तहसील कार्यालय निर्मिती केली. मुळातच मोहोळ तालुक्यामधल्या कुठल्याही सर्वसामान्य माणसाची नवीन एखादं कार्यालय या तालुक्याकरता तहसील कार्यालय पाहिजे अशी कुठं मागणी नव्हती. याच्याकरता कुठं आंदोलन झालं नव्हतं, कुणी त्याकरता निवेदन दिलेलं नव्हतं. यांनी केवळ अनगरमध्ये एक महत्त्वाचं कार्यालय आलं पाहिजे याच्याकरता अट्टहास धरून सत्ता असल्याचा गैरफायदा घेत बोगस कागदपत्र जोडून अनगरला अप्पर तहसील कार्यालय नेलं आणि त्या अप्पर तहसील कार्यालयाला जी 42-43 गावं जोडलेली आहेत
त्या गावांमधली एक 8-10 गावं सोडली तर बाकीची सर्व गावं ही त्यांच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांच्या संबंधित असलेली गावं आहेत. उदाहरणार्थ नरखेड जिल्हा परिषद गट हा कोणाचा आहे? उमेश पाटलाचा आहे. उमेश पाटील हा राजन पाटलांच्या विरोधातला नेता आहे, बरोबर. शेटपळ जिल्हा परिषद गट, त्या गटातली गावं जोडली. शेटपळमध्ये विजयराज डोंगरे असतील, मनोहरभाऊ डोंगरे हे राजन पाटलाच्या विरोधातले लोक आहेत. पेनूर असेल, पेनूर जिल्हा परिषद गट जोडला अनगरला. पेनूरमधले मग मानाजी बापू माने असतील, त्याचबरोबर चरणराज चौरे असतील, ही सगळी माणसं जी आहेत ती राजन पाटलाच्या विरोधातली आहेत. आणि मोहोळ शहर, तर मोहोळ शहर काय तिथं जोडलेलं नाही, परंतु मोहोळ शहराची संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती या 40 गावावर अवलंबून आहे. कारण राहिलेली जी गावं आहेत ती काही पंढरपूरच्या बाजारपेठेशी कनेक्टेड आहेत, बाकी तिकडचे कुरुल, कामती, बेगमपूर हा भाग सोलापूरशी कनेक्टेड आहे. त्यामुळे मोहोळ शहराची संपूर्ण बाजारपेठ ही या 40-42 गावावर अवलंबून आहे. त्यामुळे मोहोळ शहर या संदर्भामध्ये होरपळलं जातं आहे. त्यामुळं मोहोळ शहराला धडा शिकवायचा आहे, अनगर भागातल्या लोकांना धडा शिकवायचा आहे, पेनूर भागातल्या लोकांना धडा शिकवायचा आहे, आणि या भागातली शेटपळ भागातल्या लोकांना धडा शिकवायचा आहे. आणि या भागातल्या लोकांना, नरखेड भागातल्या लोकांना उमेश पाटलाचं नव्हे तर राजन पाटलाचे येऊन पाय धरावं लागतील. आम्ही आमचे पाय धरा कधीच म्हणत नाही, आमचे सहकारी आहेत सगळे. परंतु शेटपळमधल्या लोकांना आता तुम्हाला कोण विजयराज डोंगरे तुमचं काय काम करणार, आता राजन पाटील काम करणार, माझे पाय धरा. आणि या अहंकारातून, सूड भावना उगवण्याच्या दृष्टिकोनातून, काही गरज नसताना, मोहोळ हे सगळ्यांसाठी कन्व्हिनियंट असताना या प्रत्येक गावातून माणूस मोहोळला लवकर येतो. मोहोळला येण्याच्याकरता वाहतुकीची सगळी सुविधा आहे, अनगरला जाण्याच्याकरता कुठलीही वाहतूक व्यवस्था नाही. असं असतानाही बळजबरीनं अनगरला कार्यालय नेलं, त्याच्यातून हा विरोध जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आणि याचा विरोध करण्याच्याकरता मोहोळ तालुक्यातली मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापन झाली. त्याच्यामध्ये सर्व मान्यवर जे आहेत ते सर्वजण एकत्रित आले, सगळ्याचा पक्षाचा भेद विसरून सगळे एकत्रित आले. त्याच्यामध्ये दीपक गायकवाड यांनी त्या संदर्भामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली. त्याच्यानंतर मी असेल, विजयराजे डोंगरे असतील, मनोहरभाऊ डोंगरे असतील, मानाजी बापू माने असेल, महेश देशमुख असेल, पिपटोप्पा देशमुख असतील, काका देशमुख असतील, असे अनेक मान्यवर, मग त्याच्यामध्ये काही लोक माझ्याकडनं नावं राहतील कदाचित, परंतु अनेक मान्यवर लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आमचं संतोष अण्णा पाटील असेल, अशांनी त्यामध्ये सहभाग घेतला. आणि आमचा संजय क्षीरसागर असेल, ह्या सगळ्यांनी, आणि आत्ताचे उमेदवार राजू खरे यांनी देखील मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीमध्ये त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. आमरण उपोषण झालं, मोहोळ बंद झालं. एका हाकेवर अजितदादांचा मोहोळमध्ये दौरा असतानाही त्या दिवशी कडकडीत मोहोळ बंद करून अजितदादांना सुद्धा मोहोळ तालुक्यानं दाखवून दिलं की अनगर अप्पर तहसील कार्यालय आम्हाला मान्य नाही. राजन पाटलाच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे आणि तो विरोध तुम्हाला कळला पाहिजे. याच्याकरता तालुक्यानं कडकडीत बंद पाळला. मोहोळ शहर बंद होतं, अख्खा तालुका गाव ना गाव बंद होतं. ह्याच्यातून मोहोळ तालुक्याचं जनमानस जे आहे ते राजन पाटलाच्या अशा हेकेखोर वृत्तीच्या विरोधात, दडपशाहीच्या विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात आणि जुलुमशाहीच्या विरोधात मोहोळ तालुक्याचं जनमत एकत्रित झालेलं आहे. लोकांना अशा पद्धतीचं गुलामीची राजवट चालवणारा, सरंजामशाही वृत्तीचा माणूस, अशा प्रवृत्तीचा माणूस, हीन दृष्टिकोन महिलांच्या बाबतीत ठेवणारा माणूस जो आहे तो या मोहोळ तालुक्याला नको आहे, मोहोळ मतदारसंघाला नको आहे. आणि हे इथलं सर्वसामान्य लोकांना समानतेची वागणूक देणारा नेता त्यांना पाहिजे. आपल्या वाटावा असा राजू खरेसारखा एखादा कार्यकर्ता त्यांना हवा आहे. आणि म्हणून करता हे परिवर्तनाची लाट मोहोळ तालुक्यामध्ये आलेली आहे. आणि राहिला प्रश्न अप्पर तहसील कार्यालयाचा, आमचा आमदार निवडून आल्यानंतर पूर्ण मोहोळ तालुक्याला आणि मोहोळ मतदारसंघाला उमेश पाटील जबाबदारीनं माझ्या संबंधित सोबत असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात तयार झालेल्या संघर्ष समितीच्या वतीनं जबाबदारीनं शब्द देतो की 1 महिन्याच्या आत अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द झाल्याचा GR काढण्यात येईल. 1 महिन्याच्या आत. नुसतं अप्पर तहसील कार्यालयात नव्हे तर त्या ठिकाणी जे सब रजिस्ट्रार ऑफिस जे नेलेलं आहे ते सब रजिस्ट्रार ऑफिस देखील रद्द करण्यात येईल. आणि तुम्हाला माहिती आहे याच्या मागचा हेतू काय आहे? आता सब रजिस्ट्रार ऑफिस नेलं, त्याच्यानंतर अप्पर तहसील कार्यालय नेलं, आता त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशन घेऊन जायचं आहे, त्याच्यानंतर तिथं DYSP ऑफिस घेऊन जायचं आहे, त्याच्यानंतर त्यांना MSCBचं कार्यालय तिथं घेऊन जायचं आहे, त्याच्यानंतर त्यांना RTO ऑफिस तिथं घेऊन जायचं आहे, त्याच्यानंतर त्यांना ST डेपो तिथं घेऊन जायचं आहे, त्याच्यानंतर त्यांना प्रांत कार्यालय तिथं घेऊन जायचं आहे.
अशा पद्धतीनं फॉरेस्ट कार्यालयासकट सगळी कार्यालये अनगरला घेऊन जायची आहेत आणि नंतरच्या काळात अनगर हा त्यांना स्वतंत्र तालुका करायचा आहे आणि असा दृष्टिकोन ठेवून महत्त्वाची शासकीय कार्यालयं नगरपालिका करण्यापासून ही प्रक्रिया त्यांची सुरू झालेली आहे आणि या माध्यमातून मोहोळचं महत्त्व संपवून टाकायचं, मोहोळचं अस्तित्व संपवून टाकायचं आणि ह्या तालुक्यावर एक प्रकारे प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याला मानसिक गुलामगिरीमध्ये ढकलायचं, याच्याकरता म्हणून हा अट्टहास आहे आणि हे लोकांनी ओळखलेलं आहे. दादा, अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तालुक्यातील जनतेला जे 5 वर्षामध्ये त्यांनी आश्वासनं दिली होती, त्या आश्वासनं खऱ्या अर्थानं पाळले गेलेत का? शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तर आहे तसाच असेल, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव असेल, एकंदरीत जे प्रश्न आहेत ते काय सांगायला हवं? पहा, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही खडा टाकून विचारा, एकाही शेतकऱ्याला समाधानकारक उत्तर देता येणार नाही. कुठलाही शेतकरी म्हणणार नाही की आम्हाला 5 वर्षामध्ये चांगला आमच्या शेतमालाला बाजार मिळाला, एक सुद्धा शेतकरी म्हणणार नाही. उलट शेतकऱ्याच्या इतक्या मोठ्या हालापेष्टा या काळामध्ये झाल्या तेवढ्या यापूर्वी कधीही झाल्या नसतील. मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान झालं. गेल्या वर्षी दुष्काळ पडला, दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्याच्या आधी अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं. यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना नीटपणे नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळं शेतकरी वर्ग हा आत्ताच्या महायुती सरकारवर देखील प्रचंड नाराज आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न इथल्या विद्यमान आमदारांनी सोडवणे आम्हाला अपेक्षित पण नाही, त्यातलं त्यांना काही कळत नाही. राजन पाटलाला तर काही घेणं देणं नाही. ज्या राजन पाटलांनी शेतकऱ्याचा मालकीचा असलेला कारखाना लुबाडून स्वतःच्या नावावर केला, अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या मालकीची मालमत्ता हडप करणारा माणूस हा शेतकऱ्याच्या हिताच्या गोष्टी कसा करू शकतो? तो शेतकऱ्याचं जर त्याला हित वाटत असतं तर आम्ही आवाहन केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना हा त्यांनी शेतकऱ्याला परत केला असता. माझं आज देखील आवाहन आहे राजन पाटलांना की अनगरचा जो लोकनेते कारखाना आहे तो सहकारी कारखाना होता, तो शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना होता. आज देखील तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही संधी देतो की हा कारखाना मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पुन्हा हवाली करा. आम्ही तुमच्या व्यासपीठावर येऊन तुमच्या यशवंत मानेचा प्रचार करू. आज उमेश पाटील तुम्हाला जाहीरपणे सांगतो. दादा, आपण जर पाहिलं या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक आदर्श मतदारसंघ करण्यासाठी आपल्यासमोर काय विजन आहे आणि आपण मतदारांना काय सांगणार आहात? हा मतदारसंघ आदर्श करण्याच्या करता बारामतीचा जो विधानसभा मतदारसंघ आहे तर ते व्हिजन माझ्यासमोर आहे आणि ज्या पद्धतीनं संपूर्ण मोहोळ तालुक्यातली रस्त्याची अवस्था आहे तर त्याच्याकरता या मोहोळ तालुक्यामध्ये 2 नद्या जातात, एक सीना नदी आणि दुसरी भीमा नदी. या दोन्ही नद्यांच्या कडेनं मोठ्या प्रमाणावर गावं आहेत आणि या नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा चालतो. तो नियंत्रित आणणं ही तर जबाबदारी आहेच, परंतु तरीसुद्धा तो वाळू उपसा आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. परंतु त्या वाळूच्या उपशामुळं त्या गाड्यांमुळं रस्ते खराब होतात. याच्याकरता नदीच्या जवळ असणाऱ्या गावांच्या संदर्भामध्ये तिथं सिमेंटचे रोड होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून त्या भागामध्ये नदीच्या कडेला असलेले सगळे रस्ते जे आहेत, नदीच्या कडेला असणाऱ्या गावांना जाणारे ते सगळे रस्ते हे सिमेंट रोडचे करण्याची आवश्यकता आहे. या मोहोळच्या मतदारसंघाकरता इथलं अर्थकारण वाढायचं असेल तर या भागामध्ये नरखेड आणि तो परिसर जो आहे त्या भागामध्ये सीना भोगावती जोड कालवा हा प्रकल्प होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याचबरोबर इथल्या नद्यांवर पावसाळ्यामध्ये जे कर्नाटकला पाणी वाहून जातं ते पाणी अडवून ठेवण्याच्या करता या नद्यांवर भीमा नदीवर आणि सीना नदीवर हे बॅरेजेस होण्याची आवश्यकता आहे. आता राजन पाटील सातत्यानं बॅरेजेसची मागणी करतात, बरोबर आहे, बॅरेजेस झाले पाहिजेत. मग मागचे 30 वर्ष काय झोपा काढत होता? मागचे 30 वर्ष तुम्हाला कोणी अडवलं होतं? नदी काय आता मागच्या 5 वर्षात नदीचा उगम झाला? सीना नदीचा उगम मागच्या 5 वर्षापूर्वी झाला का मागच्या 2 वर्षापूर्वी झाला? आत्ता तुम्ही अजितदादांना काल निवडणुकीच्या अगोदर महिनाभर तुम्ही अजितदादांना बोलवून घेताय आणि त्या सभेमध्ये सांगतायत की या सीना नदीवर बॅरेज झाला पाहिजे, भीमा नदीवर बॅरेज झाला पाहिजे. मग हा सीना नदी आता काय मागच्या 2 महिन्यापूर्वी उगम पावली का भीमा नदी 2 महिन्यापूर्वी उगम पावली? ह्या तर हजारो वर्ष तुमच्या आमच्या बापजाद्याच्या आधीपासूनच्या नद्या आहेत ना आणि तेव्हापासून पाणी कर्नाटकला वाहून जात आहेच ना. मग तुम्ही आत्तापर्यंत बॅरेजेस का केले नाही?
आत्ता म्हणताय तुम्ही आष्टी उपसा सिंचन योजना झाली पाहिजे, वापळ्यात पाणी आलं पाहिजे, इथं पाणी आलं पाहिजे. इतक्या दिवस काय करत होता? इतक्या दिवस काय करत होता तुमचा आमदार? यापूर्वी तुम्ही स्वतः आमदार होते, त्यावेळेला काय झोपा काढत होता विधानसभेमध्ये? तुम्हाला त्यावेळेला सरकार तुमचं होतं, मंत्री तुमचे होते, मुख्यमंत्री तुमचा होता, देशाचा पंतप्रधान तुमचा होता. मग ह्या मोहोळ तालुक्यातले बॅरेज असेल, पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, बॅरेज बांधायचे असतील, नाही तर अजून काही करायचं असेल, नाही तर धरण बांधायचं असेल, हे काम करायला तुम्हाला अडवलं कोणी होतं? म्हणजे तुमचं काम करून घेण्याची तुमची योग्यता नाही, लायकी नाही, तुम्हाला त्या संदर्भातली कुवत नाही, तुमच्याकडे त्याचं व्हिजन नाही, आणि म्हणून तुम्हाला हे जमलं नाही. आज आम्ही प्रश्न उपस्थित केले म्हणून तुम्ही त्या ठिकाणी मागण्या करायला लागलेल्या आहेत. हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. आजपर्यंत करायला कोणी अडवलं होतं? त्यामुळं ही जी कामं आहेत याच्याही पलीकडे जाऊन या मोहोळ शहराची काय बकाल अवस्था आहे, किती प्रचंड मोठ्या प्रमाणात घाण पसरलेली आहे, ड्रेनेजची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. आणि जे आता पिण्याच्या पाण्याच्या करता योजना मंजूर झालेल्या आहेत, यशवंत माने स्वतः ठेकेदार आहे. आज त्यांनी तांबोळेमध्ये 40 एकर जमीन घेतली, मुंडेवाडीमध्ये 100 एकर जमीन घेतली. कुठून आले पैसे? कुठला धंदा केला? मोहोळ तालुक्यातल्या एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याची का नाही ऐपत झाली? मोहोळ तालुक्यातल्या एखाद्या सर्वसामान्य व्यावसायिकाची एवढी ऐपत का नाही झाली? यशवंत माने 5 वर्षामध्ये एवढे गर्भश्रीमंत कसे झाले की या मोहोळ तालुक्यामध्ये 100 एकर जमीन घेतात, तांबोळ्याला 40 एकर जमीन घेतात, त्याला आता कंपाऊंडचं काम चालू करतात, खडी क्रेशर टाकलेले आहेत. जी म्हणून 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटीची कामं हे स्वतःला मंजूर केलेली आहेत. ह्याचा सगळ्याचा ठेकेदार हा यशवंत माने आहे. यशवंत माने हा आमदार हा लोकांची सेवा करण्याकरता नव्हे तर मोहोळ तालुक्यामध्ये ठेकेदारी करण्याकरता आलेला आहे. आणि राजन पाटील आणि त्यांची 2 पोरं हे आहेत, आणि राजन पाटील हा वसूलदार आहे ह्या ठेकेदाराचा, आणि ह्यांना टक्केवारी मिळते. म्हणून याच्याकरता यशवंत माने ह्यांना पुन्हा आमदार पाहिजे. लक्षात आलं का? त्यामुळे मोहोळ तालुक्याचं भविष्यकाळ जो आहे, इथं इंजिनिअरिंग कॉलेज आलं पाहिजे, इथं मेडिकल कॉलेज आलं पाहिजे, इथं ॲग्रिकल्चर कॉलेज आलं पाहिजे, इथं एज्युकेशनची चांगली सिस्टम डेव्हलप झाली पाहिजे, इथं MIDC आली पाहिजे. एक नव्हे तर 2-2 MIDCची ह्या मोहोळ तालुक्याला त्या ठिकाणी गरज आहे. माझा आमदार तुम्ही सगळ्यांनी मोहोळकरांनी निवडून द्या. माझा पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्या विचाराचा आमदार दिल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये MIDC येईल आणि किमान 10,000 बेरोजगार तरुणांना त्या MIDC मध्ये काम मिळेल याची या ठिकाणी आपल्याला खात्रीशीर अशा पद्धतीचं आश्वासन देतो. उमेश पाटील मोहगम आश्वासन देणार नाही. MSc ॲग्री झालेला उच्च शिक्षित असा माझ्यासारखा एक सहकारी कार्यकर्ता तुमच्याकडं या ठिकाणी मी आज या पद्धतीचं आश्वासन देतोय. हे 8वी 9वी नापास 10वी नापासवाला पुढारी नाही आहे. मी त्या ठिकाणी जबाबदारीनं त्या ठिकाणी आपल्याला सांगतो की या मोहोळ तालुक्यामध्ये नुसतं आमदाराचं परिवर्तन नाही तर या मोहोळ मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मतदारसंघामध्ये येऊन लोकांनी अभ्यास केला पाहिजे की इथली डेव्हलपमेंट एवढ्या वेगानं कशी काय झाली असा प्रश्न या संपूर्ण महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघातल्या आमदारांना पडला पाहिजे. अशा पद्धतीचा विकास आम्ही करून दाखवू. दादा, शेवटचा प्रश्न, जनतेला काय आवाहन कराल तुम्ही? मोहोळ तालुक्यातला आणि मतदारसंघातल्या माझं आव्हान आहे की एक ऐतिहासिक अशा पद्धतीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. राजन पाटलासारखा अन्यायी, अत्याचारी, दडपशाही करणारा, हुकुमशाही करणारा, घराघरात भांडण लावणारा, फूट पाडणारा, तुम्हा आम्हाला सगळ्याला त्रास देणारा, महिलांच्या बाबतीत अतिशय घाणेरडा दृष्टिकोन असलेला, महिलांच्या संदर्भानं अतिशय हीन दर्जाचं वक्तव्य करणारा, लग्नाच्या आधी आम्हाला मुलांची पैदास करण्याचा खानदानी पाटील असल्यामुळे अधिकार आहे असं म्हणून महिलांची अप्रतिष्ठा करणारा, 17व्या वर्षी माझ्या पोरांनी 302ची कलमं भोगलेली आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला दादागिरी करण्याचा नैसर्गिक अधिकार आहे अशा रीतीनं गुंडगिरीचं प्रदर्शनाने त्या ठिकाणचा अभिमान बाळगणारा असा हा गुंड माणूस, असा हा दहशत करणारा माणूस आपल्याला या मोहोळ तालुक्यातनं हद्दपार करायचा आहे. सामान्य माणसाच्या घरामध्ये सत्ता गेली पाहिजे. सर्वसामान्य माणूस हा राज्यकर्ता झाला पाहिजे. कुणालाही कुणाकडे जाताना भीती नाही वाटली पाहिजे. प्रत्येकाला आपला विचार करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्यामुळं मोहोळ तालुका हा आपल्याला पुन्हा एकदा स्वतंत्र करण्याकरताची ही लढाई आहे. त्यामुळे 20 तारखेला तुतारीचं चिन्ह अजिबात विसरायचं नाही. राजू खरेसारखा अत्यंत सुस्वभावी मागच्या 2 वर्षामध्ये या संपूर्ण मतदारसंघामध्ये खेड्यापाड्यामध्ये दुष्काळामध्ये तुम्हाला पाणी पाजणारा, शेतकऱ्यांना रस्ते करून देणारा, अनेक ठिकाणी त्यांनी सभामंडप देणारा, कुठलंही पद नसताना काम करणारा हा समाजसेवक असलेला कार्यकर्ता आपल्याला निवडून द्यायचा आहे, विधानसभेत आपल्याला पाठवायचा आहे. आणि याच्याकरताची ही लढाई जी आहे ती ऐतिहासिक स्वरूपाची लढाई आहे. 50 वर्षाची सत्ता असणाऱ्या व्यक्तीचा आमदार निवडून येणं ही बातमी नाही, तर 50 वर्षाची सत्ता उलटवून
सर्वसामान्य घरामध्ये या ठिकाणचं इथल्या मोहोळ मतदारसंघाचं राजकारण जाणं आणि सर्वसामान्य माणसांनी उभा केलेला सर्वसामान्य लोकांचा उमेदवार निवडून येणं ही खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रासाठी मोठी न्यूज आहे आणि ती खऱ्या अर्थानं क्रांती आहे आणि ती क्रांती घडवण्याचं मोहोळ तालुक्याला फार मोठी संधी आहे. मोहोळ मतदारसंघातल्या मतदारांना ही फार मोठी संधी आहे. ही संधी आता घालवू नका. या इतिहास घडवणाऱ्या प्रक्रियेचं सक्रिय साक्षीदार होऊ नका तर भागीदार व्हा. नक्कीच मोहोळ विधानसभा संघाच्या त्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उमेशदादा पाटील यांनी मोहोळ तालुक्याच्या विकासासंदर्भात, मोहोळ तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, मोहोळ शहराच्या भूमिगत गटर वाहिनीचा प्रश्न असेल, याशिवाय सिंचनाचा प्रश्न असेल, रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल, राज्यस्तरावरील सध्याच्या उद्योगांची सद्यस्थिती काय आहे, या एकंदरीत विविध प्रश्नावरती सडेतोडपणे आपलं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. विशेष म्हणजे इथले जे विद्यमान आमदार आहेत यशवंत माने, हा मोहोळ शहराचा विकास करण्यात सपशेलपणे अपयशी ठरलेला आहेत आणि जनतेला देखील त्यांनी या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की येणाऱ्या ह्या ज्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील आदर्श विधानसभा मतदारसंघ करण्यासाठी एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांच्या पाठीशी राहावं असे देखील या ठिकाणी आव्हान केलेलं आहे. तर मी समाधान वाघमडे, कॅमेरामॅन दिनेश शिंदेसह इन सोलापूर न्यूजसाठी मोहोळ.